मित्रांनो, तुम्ही फॅट लॉस करायला बघत आहात, पण तुम्हाला रिझल्ट येत नाहीये. तुमचे मोटिवेशन डाऊन झाले आहे. कारण तुम्ही या 5 कॉमन मिस्टेक करत आहात आणि त्यामुळे तुम्हाला रिझल्ट येण्यात टाइम लागत आहे. तर आज आपण या 5 कॉमन मिस्टेक काय आहेत ते बघणार आहोत आणि त्या कशा करू शकतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर यापैकी कोणत्या मिस्टेक तुम्ही करत आहात हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि खूप कॉमन मिस्टेक म्हणजे फोकसिंग ओनली ऑन कार्डिओ. भरपूर लोक फॅट लॉससाठी फक्त कार्डिओ करतात किंवा कार्डिओवर फोकस करतात आणि वेट ट्रेनिंगकडे बिलकुल दुर्लक्ष करतात. कारण त्यांना वेट ट्रेनिंग बद्दल नॉलेज नाहीये, नाहीतर क्लिअरिटी नाहीये. आणि महिलांमध्ये तर वेट ट्रेनिंगला घेऊन भरपूर गैरसमज आहेत. महिलांचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे त्यांना वाटतं की वेट ट्रेनिंग केल्याने ते पुरुषांसारखे दिसायला लागते, म्हणजेच त्यांची बॉडी पुरुषांसारखी मस्क्युलर होईल. अहो, इथे पुरुषांचेच मसल होत नाहीये, तुमचे कसे होणार? सगळ्यात पहिले समजून घ्या की मसल बिल्डिंग ही खूप लॉंग प्रोसेस आहे. त्यासाठी प्रॉपर कन्सिस्टंट वेट ट्रेनिंग, बॅलन्स डाएट केल्याने मसल ग्रो आणि स्ट्रॉंग व्हायला लागतात. आणि पुरुषांमध्ये मसल ग्रो होण्यासाठी एक मेल हार्मोन कारणीभूत आहे, तो म्हणजे टेस्टोस्टेरॉन. आणि तो महिलांमध्ये भरपूर कमी प्रमाणात असतो. त्यामुळे सायंटिफिक दृष्ट्या पुरुषांप्रमाणे मसल महिलांमध्ये होणे हे पॉसिबल नाही. तुम्ही काही फिमेल बॉडी बिल्डर्सचे फोटो बघितले असतील आणि त्यामुळे जर तुम्हाला भीती वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. त्या प्रोफेशनल महिला बॉडी बिल्डर्स आहेत आणि त्या हॉर्मोन्स इंजेक्ट करतात, म्हणजे स्टेरॉइड. आणि मेनली बॉडी बिल्डिंग स्टेरॉइड्स किंवा हॉर्मोन्स हे मेल सिंथेटिक हार्मोन्स असतात. त्यामुळे त्या महिला पुरुषांसारख्या दिसतात. तर बॉटम लाईन ही आहे की वेट ट्रेनिंग केल्याने महिलांची बॉडी किंवा मसल्स हे पुरुषांसारखे दिसत नाही. तर ही गोष्ट तुम्ही डोक्यातून काढून टाका. दुसरे म्हणजे भरपूर लोक फक्त कार्डिओ करतात किंवा कार्डिओवर जास्त भर देतात, कारण त्यांना असं वाटतं की फक्त कार्डिओ केल्याने त्यांचे वजन लवकर कमी होईल. बरोबर आहे, कार्डिओ केल्याने लवकर वजन कमी होते आणि तेही तुमच्या इंटेन्सिटीवर डिपेंड आहे. आणि स्टडीजमध्येही सांगतात की वेट ट्रेनिंगपेक्षा कार्डिओ करताना जास्त कॅलरीज बर्न होतात. आता तुम्ही बोलाल की मग प्रॉब्लेम काय आहे? तर मित्रांनो, प्रॉब्लेम हा आहे की तुमच्या कॅलरीज बर्न होतील, तुमचं वजनही कमी होईल, पण तुमचा मसलही कमी होईल. आणि मसल लॉस झाल्यामुळे तुमच्या बॉडीमधला फॅट जास्त कमी होणार नाही आणि त्यामुळे तुमच्या बॉडीचा फॅट पर्सेंटेज हेल्दी रेंजमध्ये येणं शक्य होणार नाही. जर तुमच्या बॉडीमधला फॅटच कमी नसेल होणार तर वजन कमी करून काय फायदा? कारण तुमच्या बॉडीचा फॅट हा भरपूर आजारांचं कारण आहे आणि पोटामधला विसरल फॅट हा तुमच्या आरोग्यासाठी तर खूप डेंजरस आहे. यावरचे डिटेल्स मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्याची लिंक मी इथे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणून मी माझ्या सगळ्या स्टुडंट्स आणि क्लायंट्सला सांगतो की वेट लॉसवर भर देण्यापेक्षा तुम्ही फॅट लॉसवर भर द्या. त्यांनी काय होईल? जर तुम्ही वेट ट्रेनिंगवर भर देऊन फक्त कार्डिओ केला तर तुम्ही असे दिसाल. आणि जर तुम्ही फॅट लॉसवर फोकस केला आणि आपल्या वर्कआउट रुटीनमध्ये वेट ट्रेनिंग आणि कार्डिओचे बॅलन्स व्यवस्थित ठेवले आणि बॅलन्स डाएट घेतला तर तुम्ही असे दिसाल. जेव्हा तुम्ही फक्त फॅट लॉसवर फोकस करता आणि तुमच्या वर्कआउट रुटीनमध्ये वेट ट्रेनिंग ॲड करता, तेव्हा तुमचे मसल ग्रो, रिपेअर आणि मेंटेन होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या बॉडीचा BMR हा वाढतो. BMR म्हणजेच बेसल मेटाबॉलिक रेट. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जेव्हा तुमची बॉडी रेस्ट करते तेव्हाही ती कॅलरीज बर्न करते आणि हा सगळ्यात मोठा वेट ट्रेनिंगचा बेनिफिट आहे. तुम्ही जर फक्त कार्डिओ केला तर तुमचे वजन काट्यावर वजन कमी दिसेल, पण जर तुम्ही तुमच्या वर्कआउट रुटीनमध्ये वेट ट्रेनिंग ॲड केली तर तुमचा इंचेस लॉस झालेला दिसेल आणि त्यामुळे तुमची बॉडी टोन्ड आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर तुम्हीच ठरवा तुम्हाला कसं दिसायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे एज फॅक्टर. 35 नंतर आपल्या बॉडीमध्ये मसल लॉस व्हायला सुरुवात होते आणि जसं वय वाढतं तेव्हा आपला बॉडी स्ट्रक्चर, बॉडीचा पोश्चर आणि बोन हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मसलची खूप आवश्यकता असते. त्यामुळेच वेट ट्रेनिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे. आता फॅट लॉस फेल होण्याचं आपण दुसरं कारण बघूया, ते म्हणजे कॅलरीज आणि मॅक्रोज ट्रॅक न करणं. मॅक्रोज म्हणजेच तुमच्या डाएटमध्ये तुम्ही किती प्रोटीन, कार्ब्स, फॅट्स घेतात ते. तर मित्रांनो, कॅलरीज ट्रॅकिंगबद्दल मला भरपूर कॉमेंट्स आणि इंस्टाग्रामवर DMs आले आहेत. तर त्यातले काही मी सिलेक्ट केले आहेत, ते आपण बघूया आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगतो. तर पहिली कमेंट बघूया, गिन गिन के खाओ यारो. या कमेंटवरून मला असं वाटतं की लोकांना सार्कॅस्टिक वेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्हाला आता मोजून मोजून खावं लागणार. आता एक सिंपल गोष्ट समजून घेऊया. जर तुम्हाला फॅट लॉस करायचा आहे तर तुमचे करंट बॉडी वेट मेंटेन करण्यासाठी जितक्या कॅलरीज लागतात त्यापेक्षा 20 ते 30% कॅलरीज तुम्ही कमी खायला पाहिजे. तर तुम्ही रोज किती कॅलरी खाता हे तुम्हाला कसे कळणार?
त्यासाठी जर तुम्हाला फैट लॉस करायचाच आहे तर तुमको गिन गिन के खाना पड़ेगा, नहीं तो जितना मर्जी उतना खाओ और अपना पेट दिखाओ. दुसरी कमेंट बघूया. आता काय बाहेर जाणार तेव्हा पण मोजून खाणार काय? पहिली गोष्ट, तुमचं वजन वाढलंय, तुमच्या शरीरात खूप फॅट आहे, तुमचं पोट दिसायला लागलंय, त्यामुळेच तुम्ही फॅट लॉस करताय ना, बरोबर? तर अशा वेळी तुम्हाला बाहेर जाऊन खादडायची गरज बिलकुल नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तेव्हा तुम्हाला हेल्दी डाएट किंवा हेल्दी स्नॅक्स कॅरी करावा लागेल. त्यामुळे तुमच्या फॅट लॉस जर्नीमध्ये अडथळा निर्माण होणार नाही आणि एवढे एफर्ट्स तर घ्यावेच लागणार, नाहीतर फॅट लॉस करायचा विचार सोडून द्या. तिसरी कमेंट बघूया आणि ही सगळ्यात माझी फेवरेट कमेंट आहे की आम्ही कॅलरीज ट्रॅक न करताही वजन कमी केले. हो, होऊ शकतं, कारण कॅलरीज ट्रॅक न करता कमी खाणं हे सगळ्यात सोपं आहे, त्यामुळे तुमचे वजनही कमी होईल. पण जसं मी नेहमी सांगतो की वेट लॉसपेक्षा फॅट लॉसवर जास्त भर द्या, कारण तुमच्या शरीरातला फॅट आणि चरबी कमी होणे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हा फॅटच आहे की भरपूर आजार आणि रोगांना कारणीभूत आहे. त्यामुळे तुम्हाला कॅलरीज ट्रॅक करताना त्याच्याबरोबर मॅक्रोन्यूट्रिएंट्सचाही ट्रॅक करावा लागतो, म्हणजेच तुमच्या डाएटमध्ये किती प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट्स आहे याचा ट्रॅक ठेवावाच लागेल, तेव्हा तुम्हाला रिझल्ट येईल. तर बॉटम लाईन ही आहे की जर तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर तुमच्या करंट बॉडी वेट मेंटेन करण्यासाठी जेवढ्या कॅलरीज लागतात त्यापेक्षा 20 ते 30% कॅलरीज कमी खा आणि त्या कॅलरीजही 40 ते 50% या प्रोटीनमधून घ्या आणि उरलेल्या कार्ब्स आणि फॅट्समधून घ्या. आणि तुमच्या मेंटेनन्स कॅलरी कॅल्क्युलेट करण्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता फॅट लॉस फेल व्हायचं आपण तिसरं कारण बघूया, म्हणजे चीट डे. चीट डे हा कॉन्सेप्ट नक्की काय आहे तो आपल्या लोकांना बहुतेक समजलेलाच नाहीये. भरपूर लोक फॅट लॉस जर्नी स्टार्ट करतात आणि 30 दिवसांनी किंवा 40 दिवसांनी ते आठवड्यातून एकदा चीट डे सेलिब्रेट करायला लागतात. हो, मी सेलिब्रेट हा वर्ड यूज केला कारण ते कितीही आणि काहीही खातात. आणि दुसरीकडे असतं की नातेवाईकांकडे गेलो की ते फोर्स करतात की खा, एका दिवसांनी काय फरक पडतो? पण मित्रांनो, फरक पडतो, कारण तुमचा फॅट लॉस टार्गेट हा अजून अचीव झालेला नाही, तुमचा मेटाबॉलिझम हा तितकासा इम्प्रूव्ह झालेला नाही, तुमचा BMR अजूनही लो आहे, म्हणजेच बेसल मेटाबॉलिक रेट, आणि तो लो असल्यामुळे तुमची बॉडी जेव्हा रेस्ट करते तेव्हाही ती कमीच कॅलरी बर्न करते. आणि चीट डे हा फक्त फिट लोकांसाठी असतो, म्हणजे ज्यांचा बॉडी फॅट पर्सेंटेज हा 15च्या खाली आहे ते लोक चीट डे सेलिब्रेट करतात. त्यांचा आठवड्यातून एक दिवस चीट डे असतो, पण त्या पूर्ण दिवसभरात ते मनाला येईल ते खात बसत नाही. त्यांच्या पूर्ण दिवसात एकच चीट मील असतो आणि तो चीट मील ही त्यांच्या टार्गेट कॅलरीजमध्येच ते बसवतात. त्यामुळे त्यांच्या फिटनेस गोलवर परिणाम होत नाही आणि त्यांचा फिटनेस गोल हा मेंटेन राहतो. तर बॉटम लाईन ही आहे की तुम्ही ओव्हरवेट आहात, बॉडीचा फॅट पर्सेंटेज भरपूर आहे, तुम्ही आत्ताच फॅट लॉस जर्नी सुरुवात केलेली आहे, त्यामुळे असले चीट डे वगैरे डोक्यातून काढून टाका, त्याला भरपूर टाईम आहे. आता बघूया फॅट लॉस फेल होण्याचं चौथं कारण, म्हणजे नॉट इटिंग इनफ फायबर्स. मित्रांनो, फायबर्स हे आपल्या ओव्हरऑल हेल्थ आणि स्पेशली गट हेल्थ म्हणजेच पोटाच्या आरोग्यासाठी ही खूप इम्पॉर्टंट आहे. जे काही आजार आणि रोग उद्भवतात त्याची सुरुवात मोस्टली ही पोटापासूनच होते, म्हणून गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी फायबर्स शिवाय पर्याय नाही, कारण फायबर्स हे तुमच्या डायजेशनमध्ये खूप हेल्प करते आणि तुमची कोलेस्ट्रॉल लेवल हेल्दी रेंजमध्ये ठेवण्यास मदत करते आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमची ब्लड शुगर लेवल ही ती मेंटेन करते. जर तुमच्या डाएटमध्ये फायबर्स असतील तर तुम्हाला ब्लोटिंगचा त्रासही होणार नाही, कारण भरपूर वेळा फॅटपेक्षा ब्लोटिंगमुळेच तुमचं पोट जास्त दिसतं. तर बॉटम लाईन ही आहे की तुमच्या फॅट लॉस जर्नीमध्ये न्यूट्रिशनचा हा खूप इम्पॉर्टंट रोल असतो आणि तुमचे न्यूट्रिएंट्सचे डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शनसाठी फायबरशिवाय ऑप्शन नाही, म्हणून तुमच्या प्रत्येक मीलमध्ये हे फायबर असलेच पाहिजे. आता बघूया फॅट लॉस फेल होण्याचं पाचवं आणि शेवटचं कारण, म्हणजे गोईंग थ्रू स्ट्रेस. मित्रांनो, स्ट्रेस हा तर पार्ट ऑफ लाईफ आहे. आजकाल कोणाला स्ट्रेस नाही आहे, सगळ्यांनाच असतो, पण जास्त स्ट्रेस हा तुमच्या फॅट लॉस जर्नीला अडथळा बनू शकतो. कधी कधी त्याहून खराब की तुम्ही हेल्दी डाएट आणि प्रॉपर वर्कआउट करूनही तुमच्या फॅट लॉसला जास्त रिझल्ट येत नाही, कारण तुमचा स्ट्रेस हा भरपूर असतो. तेव्हा तुमचं ब्रेन तुमच्या सेलला कॉर्टिसॉल रिलीज करण्याचं इन्स्ट्रक्शन देतं. कॉर्टिसॉल हा एक स्ट्रेस हार्मोन आहे आणि तो रिलीज झाला की तुम्हाला शुगरी आणि जंक फॅटी फूड खाण्याची इच्छा होते. आपल्या बॉडीमध्ये एड्रेनालाईन नावाचा एक हॉर्मोन असतो, त्याला एपिनेफ्रिन असेही म्हणतात. तो आपल्याला स्ट्रेसफुल आणि डेंजरस सिच्युएशनशी लढण्यास प्रिपेअर व्हायला मदत करतो. पण स्ट्रेस खूपच वाढला तर एड्रेनालाईन हार्मोन ही बर्स्ट होतो, तो खूप थकतो आणि त्यामुळे शरीरात चरबी ही साठून राहते आणि त्यामुळेच आपले वजन वाढते.
मित्रांनो, आपण आपल्या लाईफमध्ये स्ट्रेस आणि एन्झायटी हे पूर्णपणे किंवा कायमचे घालवू शकत नाही आणि ते पॉसिबलही नाही. पण आपण आपला स्ट्रेस मॅनेज करू शकतो. त्यामुळे कॉर्टिसॉलची लेवल ही अंडर कंट्रोल राहण्यास मदत होईल. मित्रांनो, स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी मेडिटेशन आणि डीप ब्रीथिंग करा आणि त्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल. पण त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवावी लागेल. आणि आता शेवटची बॉटम लाईन ही आहे की हॅप्पी राहा, दुसऱ्यांना हॅप्पी ठेवा, जास्त स्ट्रेस घेऊ नका, मेडिटेशन करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.